सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत. आपण कुसुमाग्रज यांच्या कवितांचा विचार आपण करत आहोत. त्यामध्ये आज कुसुमाग्रज यांच्या 7 कवितांचा विचार करणार आहोत. 7 कवितेचं नाव म्हणजे त्याचं मूळ नाव वेडात दवडले वीर मराठे 7 असं आहे. तर त्या कवितेचा विचार करू आपण. मित्रांनो, एक टीप दिलेली आहे त्या कवितेच्या वरती. शिवाजीचा सेनापती प्रतापराव गुजर यांचा एके ठिकाणी पराभव होऊन तो पळाला. शिवाजीला ही वार्ता समजतात रागाच्या भरात त्याने सेनापतीला एक निर्भसनात्मक पत्र लिहिले, अपमानकारक पत्र लिहिले आणि ते वाचून आलेल्या उद्वेगाच्या रागाच्या आवेशात प्रतापरावने 7 सरदारासह थेट शत्रूंच्या छावणीत प्रवेश केला. या वेड्या प्रयत्नामध्ये ते 7ही वीर प्राणास मुकले. कवितेची सुरुवात त्या शिवाजीच्या या पत्रापासून आहे असं आपल्याला दिसेल. मुळामध्ये कविता ही राष्ट्रभक्तीची कविता आहे. मित्रांनो, 1965 भरलेल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद कुसुमाग्रजांना मिळालेलं होतं. कुसुमाग्रजांची कविता म्हटलं की त्यांनी आपल्या कवितेच्या संदर्भात असं म्हटलं की यज्ञातील समिधा. कविता म्हणजे यज्ञातील समिधा त्यांना वाटतात. रसिकांच्या अंतरंगामध्ये अग्नी फुलवण्याचं सामर्थ्य अलौकिक आहे. अन्याय जुलमाच्या शृंखलात तोडू पाहते आणि साध्या माणसात चैतन्याचा अंश असतो. सामान्य माणसं समाजाचे प्रबळ घटक आहेत. ही नवी जाणीव व्यक्ती स्वातंत्र्याची महती गातानाही आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये लोकमानसिकता तयार करणारी कविता, राष्ट्रभक्तीने भारलेली कविता म्हणजे कुसुमाग्रजांची कविता. भारत देशाला ब्रिटिश गुलामीतून मुक्त करण्यासाठी अनेक जवानांनी आपला जीव कुर्बान केलेला आहे. जोपर्यंत स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत लढू द्या आम्हाला सुरी, आम्ही झालो तुमचे बळी, होतील तुमच्या 96 कुळी असे यशवंतांनी म्हटलं. आणि हे कसले कारागीर, मरणावरही आमचा अभिमान मोठा आहे असं कुसुमाग्रजांनी म्हटलं. अरे किती तुरुंग करा, किती बळी द्यायचा द्या, परंतु या मातेच्या फुटी पुन्हा जन्माला येऊ आणि पुन्हा लढू या देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत. स्वातंत्र्यापेक्षा दुसरं काही मोठं नाही आम्हाला, मरणाहूनही अभिमान मोठा आहे. कुंजविहारी म्हटलं, मणी धीर धरी शोक नावरी, जननी भेटेन 9 महिन्यानी, या न्यायाची रीत अशी उपराठी. सदैव सैनिका पुढेच जायचे. वसंत बापटांनी म्हटलं, अनामवीरा जिथे झाला तुझ्या जीवनात स्तंभ, तिथे ना कोणी बांधला पेटेल न वाता, धगधगता या समराच्या ज्वाला देशाकाशी. जळावया तव संसारातून उठून या जाशी, मुखपणाने तपी लोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होशील ना आशा. जरी नोंदले नाव डफावर तुझे यशोगान, तुझेच बलिदान तुझेच सार्थक. यशवंतांनीच म्हटले. या मायभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी फासावर ब्रिटिशांनी दिले. मेलो तरी पुन्हा मायभूमीच्या पोटी जन्माला येऊन गरजा जय जयकार क्रांती गरजत राहू. या देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत तेच सर्वश्रेष्ठ कर्म मानून आम्ही कार्य करू. आणि म्हणून कुसुमाग्रजांच्या चले जाओ 1942च्या चले जाओ आंदोलनामध्ये 1943चे बलिदान, क्रांतीचा जय जयकार, जा जरा पूर्वेकडे, पुतळे आभार मानतात, वेडात दवडले वीर मराठे 7, आणि शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट, शूर सरदार पावनी खिंड, बाजी प्रभू, स्वातंत्र्य सावरकर, सेनापती प्रतापराव गुजर, पुतळ्याजवळ टिळकांच्या जवान, अनामवीरा, आता मी म्हटलेली सैनिक,
अनामिवीरा कुसुमाजींचीच कविता आहे. आता मी म्हणलेली अनामिवीरा जिथे झाला तुझ्या जीवनात स्तंभ तिथे न कोणी बांधिला पेटील न वाता धगधगता या समराच्या ज्वाला देश आकाशी जरा चवटून या मुकपणाने तपी लोपती संदेच्या रेषा मरणा वदने बिलीन होती ना भय ना आशा जरी नोंदले ना व डफावर तुझे यशोगान तुझेच बलिदान तुझेच सार्थक. किती कविता कुसुमाजीने या कालखंडामध्ये लिहिल्या स्वातंत्र्यपणे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये. या स्वातंत्र्याच्या भारतभूमीच्या पायातील शृंखला तोडण्यासाठीच आमचा जन्म आहे. आणि म्हणून सशस्त्र निशस्त्र कलावंत साहित्यिक आणि सामान्य जनता देश भारत देश स्वतंत्र करण्यासाठी हेच काम श्रेष्ठ मानले आणि देश स्वतंत्र झाला. परंतु जे उपेक्षित गरीब होते ते स्वतंत्र होऊन पारतंत्र्यातच राहिले. दारिद्र्यामध्ये जीवन जगतायत त्याच्यासाठी लढतात. सर्वांनी सुखाने जगावेत राहावेत अशी एक व्यवस्था स्वातंत्र्यामध्ये या स्वराज्याचं सुराज्य निर्माण करणं हा उद्देश या काळातल्या सर्व कवींचा मित्रांनो होता. आणि म्हणून ही वीरपूजा ही राष्ट्रपूजा आहे. कविता म्हणजे ही राष्ट्रीय कवितांची एक भारत मातेचे अनेक सुपुत्र पराक्रम शौर्य गाजवून बलिदान देऊन लढले हा सगळा इतिहास आहे. आणि म्हणून या सर्व विभूती ज्या आहेत मोठमोठ्या त्या विभूती प्रेरक आहेत उद्बोधक आहेत. मग त्याच्यामध्ये छत्रपती शिवबा असतील सेनापती प्रतापराव गुजर असेल शूर मराठी सरदार असतील पावनखिंडचे बाजीप्रभू असतील किंवा अलीकडे महात्मा गांधी असतील लोकमान्य टिळक असतील स्वातंत्र्यवीर सावरकर असतील. तुझ्यासाठी जनन ते मरण तुझं विने जनन ते मरण सावरकरांनी म्हटलं का नाही. ते सावरकर असतील किंवा डॉक्टर आंबेडकर असतील आधी अनेक आपल्याला मोडेन पण हे आम्ही कर्म करू देशासाठी लढू हे सर्व श्रेष्ठ मानलं. आणि म्हणून हे सगळे आदर्श आहेत मित्रांनो. आणि म्हणून याच एकच कर्म या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं. मग कुसुमाजींच्या वीर विभूतीचं पूजन कुसुमाजीने केलं. मग शिवाजीच्या आग्रह सुटका असेल शिवराय असेल पावनखिंड असेल टिळकांच्या पुतळ्याजवळ असेल जवान असेल सैनिक असेल अशा अनेक कवितेमधून की मराठ्यांच्या पराक्रमांचा हा सगळा इतिहास हा पराक्रम त्याची भाषा त्याच्यात आलेला जोश आवेश अभिमान पराक्रम प्रेरणास्थान मराठी मातीला मराठी माणसाला या देशाला उठाव करण्यासाठी कुसुमाजींची लेखणी आग बनताना आपल्याला दिसते मित्रांनो. या विश्वातील 7 या विशाखामधून ही घेतलेली कविता. आणि या कवितेमध्ये जे 7 सरदार कोणते आहेत कोणते 7 सरदार आहेत मी इतिहासाच्या प्राध्यापकांना विचारलो. पण 7 हा आकडा आला परंतु 7 काही सापडलेले नाही. तर मी शोधण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. मी शोधण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मला जे सापडले महादजी शिंदे 1 दत्ताजी शिंदे 2 नाना फडणवीसांना आदेशाने असं म्हणतात काय माहित नाही नाना फडणवीस 3 धनाजी घोरपडे 4 संताजी घोरपडे 5 प्रतापराव गुजर 6 आणि मला वाटतं एखादं नाव ते सापडलेलं नाही पण हे बाजीप्रभू देशपांडे असले पाहिजेत. अशी एक 5 नावं हे लढली. ती पावनखिंड खैबर खिंड तिथे हे लढले. आणि लढता लढता प्रतापराव गुजरांच्या भाऊसाहेबांच्या बकरीमध्ये म्हणले की पाय उतार झाले आकाशात गेले पाताळात गेले कुठे गेले काही कळलं नाही. आणि आपला सेनापती दिसत नमून सैरा वैरा झाला. पराभव झाल्यावर इथं आलेला पराभव झाल्यावर शिवाजी महाराजांना अवमानकारक अशा पद्धतीचं पत्रलेल्यामुळे पुन्हा अभिमानानं जाऊन प्रेरणेनं जाऊन हे लढले आणि तिकडेच मृत्यू पावले. त्याच्यावरची ही कविता आहे. कविता मित्रांनो कविता आपण वाचत असताना या कवितेमध्ये एक स्फुल्लिंग आहे. देशप्रेमाची एक असणारी ऊर्जा शक्ती माणसाला प्रेरणा देताना आपल्याला दिसते उत्साही करताना आपल्याला दिसते. अजून ही कविता वाचत असताना आपण राष्ट्रप्रेमामध्ये कधी जाऊन पडतो काही कळत नाही. म्हणून या भारतीय स्वातंत्र्यासाठी सर्वस्वतः होमकुंड करणारे हे वीर राष्ट्रवीर त्या राष्ट्रवीरांची ही पूजा आहे. कविता आपण बघूया. वेडात मराठे वीर दवडले 7 वेडात मराठे वीर दवडले 7
श्रुती शून्य झाल्या श्रवणी आपल्या वार्ता. श्रवणी श्रुती निरोप आणि श्रवणी ऐकुणी. श्रुती धन्य झाल्या श्रवणी आपली वार्ता. रण सोडून सेना सागर आमचे पडता. अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता. बर दिवसा आम्हा दिसू लागली रात. वेढात दवडले वीर मराठे सात. शिवछत्र छत्रपतीनं हे लिहिलं. मग त्यांनी काय केलं प्रतापराव गुजरांनी ते पत्र वाचून? ते कठोर अक्षर एक एक त्यातील जाळीत चालले कणखर ताटर दिलं. हृदय माघारी वळणे नाही मराठे सील. विसरला महाशय काय लाविता जात. वेडात दवडले वीर मराठे सात. आता लढो तिकडच मोर पण परत हे असं नाही. वर भिवई चढली दात दाबती ओठ. छातीवर तुटली पटबंदीची गाठ. डोळ्यात उठे काहूर ओलावे काट. म्यानातून उसळे तलवारीची पात. वेडात दवडले वीर मराठे सात. पुढे जर काल दाविला प्रभू गनिमाने पाठ. आता आम्ही काल जरी पाठ दावून आम्ही आलेलो असलं तरी आता पाठ दाखवणार नाही. आता लढू तिकडेच मरू. मागचा गुन्हा आता आम्ही करणार नाही. दोघे एकतर घेऊन येऊ किंवा शिरता तिकडे देऊया. जरी काल दाविली प्रभू गनिमाना पाठ. जरी काल विसरलो जरी मराठी जात. जरा मराठी जात हा असा धरतो आज अरे शिबिरात. तव मान करी हा घेऊन श्रीकारांत. एकतर शिर हातामध्ये घेऊन येऊ डोकं, नाहीतर देऊ. ते फिरता बाजूच डोळे किंचित ओले. सरदार सहा सरसावून उठले शेले. रिबकीत टाकेले पाय झेलेले भाले. रिबकीत ते आपण घोड्यावर बसत असताना पाय टाकायची जी जागा आहे ती रिबकी म्हणायचं. रिबकीत टाकले पाय झेलेले भाले. उसळले धुळीचे मेघ सात निमिषात. वेडात दवडले वीर मराठे सात. आश्चर्य मुग्ध टाकून मागुती सेना. पराक्रम कसा आहे? आश्चर्य मुग्ध टाकून मागुती सेना. अपमान बुजविना सात अर्पणी माना. छावणीत शिरले थेट भेट गणी माना. कोसळल्या उल्का जळत सात दर्यात. उल्का त्या चालण्या तुटत नाहीत का त्यांना म्हणलेलं. पण इथं काय म्हणलेलं आहे? ह्या वीरांना हे विस्तवाचे खेंडे कुठे हे दर्यामध्ये शांत झाले, मेले, संपूर्ण टाकलं चतुर्णे असा त्याचा अर्थ आहे. वेडात मराठे वीर दवडले सात. खालून आगवर आग आग बाजूनी. समसैर उसळली सहस्र कुर इमानी. गर्दीत लोपले सात जीवते मानी. खग पक्षी खग सात जळाले अभिमानी वन व्यात. वेडात मराठे वीर दवडले सात. मरणाहून अभिमान मोठा. दगडावर दिसतील अजून तेथील टाचा. इतिहास पुसलेला नाही. दगडावर दिसतील अजून तेथील टाचा. ओढ्यात तरंगे अजूनही रंग रक्ताचा. क्षितिजावर उठतो अजून मेघमाथीचा. अद्याप वीरानी कुणी वाऱ्यावर गात. वेडात दवडले वीर मराठे सात. वेडात दवडले वीर मराठे सात. आपण गायलेल्या कविता ऐकलेल्या आहेत आपण. म्हणजे ते कवितेमध्ये असणारी जी शक्ती, जी ताकद, जी ऊर्जा जर आपण बघितलं की या ठिकाणी प्रतापराव गुजर लढत असताना पराभव झाल्याच्या नंतर शिवला ही वार्ता जेव्हा कळते, ती वार्ता कळल्याच्या नंतर निर्भसनात्मक पत्र लिहिलेलं आहे. आणि मग रण सोडून पळता तुम्ही. हे रण सोडून सेना सागर आमुची पळते. आमुची मराठ्यांची सेना हे रणांगण सोडून पळते आहे. अरे रणांगण सोडून पळणं हा तुमचा धर्म नाही, हा लढणं हा तुमचा धर्म आहे. आणि मग भर दिवसा आम्हा दिसू लागली रात. अबलाही घरोघर खरा लाज. अरे स्त्रिया सुद्धा घराघरामध्ये तुमचा पराक्रम हा पळपुट्टे बडा बघून लाजतील. त्यांना सुद्धा तुमचा अपमान वाटेल. तुम्हाला कसा वाटलेला नाही. भर दिवसा आम्हा दिसू लागली रात. भर दिवसा लढण्यापेक्षा पराभव आम्हाला दिसू लागलेला आहे. रात दिसू लागलेली आम्हाला. आणि कसा आता तुमचा दिवस उजडेल सांगा. कुठे गेला तो मराठ्यांचा पराक्रम? मराठ्यांचा म्हणजे त्या काळामध्ये असणाऱ्या सर्व सैनिकांचा, मावळ्यांचा, सर्व जाती धर्मांच्या मावळ्यांचा. आणि मराठी हा बाणाचा प्रत्यय येतो आहे. मराठी पराक्रमी आहे. आणि मग आपल्या पराक्रमाचा इतिहास, परंपरा आपण विसरली कसे?
मराठी पराक्रमी माणसे, त्याची भाषा, त्याचा अभिमान आहे. पराक्रमी राष्ट्रपुरुष प्रेरणास्थान मानले. मग मराठी माती, मराठी बाणा गेला पुढे. हा पराक्रम राष्ट्रपुरुष प्रेरणास्थानी मानले. मग कुसुमाग्रजांना हे राष्ट्रप्रेम व्यक्त होताना आपल्याला दिसते. आणि म्हणून हा पराक्रम करत असताना या सत्तेच्या विरोधामध्ये, कुठे सत्तेच्या म्हणजे या गुलामाच्या आणि सत्तेच्या म्हणजे दुसऱ्याच्या परकीयाच्या विरुद्ध हा संघर्ष. म्हणून स्वातंत्र्यासाठी जीवनाची होळी करणारे, इतिहास घडवणारे मराठ्यांचा पराक्रम आणि स्वामीनिष्ठा जपताना प्राण ज्योत हेलावून जाते. आणि त्याची ही साक्ष म्हणजे ही कविता मित्रांनो. ते कठोर अक्षर एक एक त्यातील जाळीत चालले कणखर ताटर दिल. शिवाजी महाराजांना त्याच्यामध्ये लिहिलेल्या एका एका अक्षरांची प्रतापराव गुजराने या सैनिकाला चिड आणि आल्याच्या नंतर मग ताटर झाले, ताट झाले, कणखर झाले, निभर झाले, प्रेरणा मिळाली, ऊर्जा मिळाली, शक्ती मिळाली. आणि मग जाळत चाललेले कणखर ताटर दिल. या हृदयावर दगड ठेवून मग शिवाजी महाराजांच्या प्रेमापुढे स्वामीनिष्ठेसाठी शब्दासाठी माघारी वळणे नाही मराठी सीला. आता मात्र मराठा पराक्रम या ठिकाणी माघारी वळणं आमचं हे शील नाही, आमच्या चरित्र, आमचा इतिहास नाही आहे, आम्हाला हा वारसा नाही विसरला महाशय काय लाविता जात. अरे मराठीत म्हणून नाही सगळे मावळे ऐकून आम्हाला माहितच नाही आमचा हा पराक्रम आहे. आता आम्ही माघारी पडणार नाही. आमच्या पराक्रमाच्या इतिहासामध्ये मित्रांनो लिहिलेलं नाही. किती पराक्रम होता. दिल्लीच्या डेऱ्याचे कळस कापून आणणारे धनाजी आणि संताजी, त्या कालखंडामध्ये मोगलांचे घोडे जर पाणी पित नसेल तर तुम्हाला मराठ्यांचे घोडे धनाजी आणि संताजी दिसतो का असं म्हणत होते. किती पराक्रम असेल तुम्हाला लक्षामध्ये येईल. अशा पराक्रमी माणसानं मागे वळणं विसरलात काय तुम्ही आपला सगळा पराक्रम, सगळा इतिहास का लावत बसलेला आहात तुम्ही. हे या धर्म इथं काही देणे घेणे नाही आहे. शत्रूंच्या विरोधामध्ये लढ क्षत्रियाचा धर्म आहे. आणि म्हणून वेडात मराठे वीर दवडले सात. पुढे वर भवी चढली दात दाबती, ओट छातीवर तुटली पटबंधाची काठ. गाठ डोळ्यात उठे काहूर ओरवे काठ, म्या नातून उचले तलवारीचे पाते. काय बघा, काय शक्ती आहे, काय जोश आहे, काय आवेश आहे. जोश, शक्ती, आवेश, लढायला सज्ज. आणि मग सगळे भुवया चढवतात, रागामध्ये येतात, दातवट खातात आणि छाती पोलादीची करतात. आणि आता तुमची आमची गाठ आहे बघून घेऊ. आणि म्हणून डोळ्यात काहूर, वारे शिरत आहे, राग येतो आहे आणि कडा लाल होऊन जातात. आणि मग हे म्याणातून तलवारी काढतात आणि आपल्या शत्रू तुटून भरधाव वेगाने हे सात सैनिक पळालेले आपल्याला दिसतात. आणि मग त्याच्या पुढे कुसुमाजीने लिहिले, जरी काल दाविली प्रभू प्रभू, अरे आम्ही माघारी पडणार नाही, हा आमचा इतिहास नाही. याचा एक राग पेश चीड शक्ती मनामध्ये आली आणि आपली शक्ती एकवटली आणि दातवोट कात छाती फुगून डोळ्यामध्ये रागाचा काहूर आणून म्यानातल्या तलवारी काढून आम्ही पुढे चाललो प्रभू. आता आम्ही माघारी फिरणार नाही. या गनिमाला आता आम्ही पाठ दाखवणार नाही. जे गनिमाने मागे चाल करून गनिमी काव्याने लढले त्यांना आता पाठ दाखवणार नाही. जरी काल विसरलो, जरी मराठी जात पराक्रम आमचा, आम्ही काल जरी विसरलेलो असलो तरी, आमचा इतिहास विसरला असलो तरी, गौरवशाली पराक्रमी आमचा इतिहास आम्ही आज विसरलो परंतु आज विसरणार नाही. हा असा धावतो आज अरी शिबिरात. आणि या गोट्याच्या शिबिरामध्ये आज मात्र धावू आणि एक तर लढता लढता तिकडेच मरू, अन्यथा शिर तरी कापून घेऊन येऊ. हासा धावतो आज अरी शिबिरात, तव मान करी हा घेऊन सिर करात, वेडात दवडले वीर मराठे सात. काय म्हणतो, तव मान करी, त्यावेळेला एक तरी शिर हातामध्ये घेऊन येऊ, अन्यथा तिकडेच जाऊ. काय म्हणजे लढायचे पराक्रम. किती म्हणजे चिड शिवाजी महाराजांच्या पत्रानं मनामध्ये निर्माण केले असेल, प्रेरणा निर्माण केली असेल, राष्ट्रभक्ती निर्माण केली असेल, स्वामी निष्ठा निर्माण केली असेल. कोणतं औषध वापरलं असेल, कोणतं टॉनिक वापरलं असेल बरं, की आपल्यावर जीव ओळवून टाकावं. एक तर आता मरू आणि नाहीतर लढता लढता त्यांच्या गोट्या शिरून शिर तरी आम्ही घेऊन येऊ. पुढे काय म्हणतो, ते फिरता बाजूचे डोळे किंचित ओले, सरदार सहस्र सावून उठले सेले. हातामध्ये सगळे हे सगळे सेनापती
चौ बाजूने इकडे तिकडे बघू लागलेले आहेत हे साई सरसा 6 सरदार. इथं 6 कडालेला बघा आता, म्हणजे प्रतापराव गुजर सेनापती 7. सरदार 6 सरसावून उठले. सरसावून शेले हातामध्ये तलवारी वगैरे घेतले आणि सगळी तयारी घेतली आणि पुढे निघाले. पुढे सरसावून उठले. हे ताई पराक्रमी माणसं सरसावून उठे पुढे निघाले. रिबिकीने ते टाकले पाय त्या घोड्याच्या रिबकिन मध्ये, जिथं आपण पाय ठेवतो आणि घोड्यावर चढून बसतो त्याला रिबकिन म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये पाय टाकले, हातामध्ये भाले घेतले आणि उसळ्या मारू लागले. आणि उसळ्या मारून हे सगळे 7च्या 7 धावून आपल्या गनिम्याच्या त्या सैनिकावर, शत्रूंच्या सैनिकावर तुटून पडले. आकाशामध्ये धूळ उडू लागलेले आपल्याला दिसते. धुळीचे मेघ, इतकी धूळ उडाली की आकाशामध्ये एखादा आभाळ भरून आलेला असं वाटावं. आकाश डागळून गेला मित्रांनो. इतक्या दौडा गतीनं शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून निर्भासना हो हे सगळे पळू लागलेले आपल्याला दिसून येतील. शत्रूंच्या गोट्यावर तुटून पडले. वेडात दवडले. वेड पण घेतलं म्हणून स्वातंत्र्य मिळालं. वेडे म्हणलेले शिवाजी महाराजांनी त्यांना. वेडे म्हणले तर हरकत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झालेले ते वेडे आणि आपण मात्र त्या स्वातंत्र्यात राहतो ते शहाणे. आणि म्हणून पुढचा एक कडवा आपण बघूया की हे फिरत बाजूला आजूबाजूला डोळे या ठिकाणी किंचित ओले करतात. आता आम्ही परत येणार का नाही काही सांगता येत नाही. या मातृभूमीकडे आमच्या स्वामी निष्ठेकडे पुन्हा जाता येते की नाही काही सांगता येत नाही. परत एकदा आजूबाजूला आपल्या मातृभूमीला एकदा सलाम करून सरदार 6 पुढे सरसावणे गेले. मित्रांनो, आपली भूमी गाव सोडून आता पुन्हा मिळणार आहे का नाही याची काही शाश्वती नाही म्हणून किंचित ओले डोळे. एकीकडे मायभूमीसाठी रडत आहोत म्हणून अभिमान बलवान शाही वाटतो आहे आणि दुसरीकडे डोळे पाणवताना आपल्याला येतात. हे डोळे दोन्हीकडे पाणवतात मित्रांनो. परराज्य आले म्हणून पाणवतात आणि परराज्य घालवण्यासाठी आता आपण परत मायभूमीमध्ये येऊ का नाही ही कल्पना नसते आणि म्हणून पुन्हा डोळे पाणवताना आपल्याला दिसतात. आणि अशा या परिस्थितीमध्ये जीव हातामध्ये घेऊन उठून लढायला पुढे सरसावले. आणि त्या घोड्यावर बसून 7 सैन्य, हे 7 माणसं प्रतापराव गुजराच्या पाठीमाग 6 सेनापती हातामध्ये भाले घेऊन देशानं लढू लागले. धुळीत माखळून गेली, आकाश डागाळून गेलं. इतकं की आकाश भरून यावं, आभाळ भरून यावं अशा पद्धतीनं मेघ सगळे म्हणजे धुळीनं धूळ इतकी उडाली आणि पुढे सरसावले. आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना म्हणजे आश्चर्यचकित होऊ लागले की ही सेना मागून जात असताना मात्र याचा आश्चर्य वाटू लागला. अपमान बुजवण्यास 7 अर्पणी माना की झालेला कालचा अपमान धुवून काढण्यासाठी हे 7ही माणसं लढायला पुढे सर अर्पणी माना. आता आपली मान कापली तरी हरकत नाही, काही झालं तरी हरकत नाही. आता मात्र माघारी फिरणं शक्य नाही. छावणी ते शिरले थेट भेट गनिमाना. कोसळलेला उल्का जळत 7 दर्यात. काम तो छावणीत डायरेक्ट शिरले. छावणीमध्ये शिरले की मागचा अपमान बुजवण्यासाठी त्या छावणीमध्ये आता माना कापल्या तरी हरकत नाही, मेलो तरी हरकत नाही. शत्रूच्या छावणीमध्ये थेट गेले आणि त्या गनिमाला जाऊन भिडले. आणि गनिमाला जाऊन भिडताना झालं काय, 6-7 माणसं काय करणार एवढ्या मोठ्या सैन्यांच्या समोर त्यांच्या. आणि त्या सैन्याने कापून काढलं कोसळल्या उल्का. त्या सैनिकाला म्हटलेलं आहे हो, मुरगळून पडले, तडफडून पडले. जळत 7 दर्यात. जसं एखादी उल्का तुटून दर्यामध्ये शांत होऊन पडावं तसं शिर कापले गेले. आणि 6-7 सैन्य तिथे शांत पडले. खालून आग वर आग, आग बाजूने समसेर उसळली सहस्रकुर इमाने. गर्दीत लोपले 7 जीवते माने. खग 7 जळाले अभिमानी वनव्यात. मित्रांनो, आजूबाजूला चहूकडून आगच आग होती. जळाले त्या आगीमध्ये मेले आणि त्याच्यामध्ये त्यांच्या सगळ्या तलवारी शत्रूंच्या क्रूर होणी अंगावर आल्या. उसळली सहस्रकुर इमाने आणि आपले हे इमान राखून त्यांच्या बरोबर लढू लागले. आणि त्या गर्दीमध्ये लढत असताना हे जीव 7च्या 7 त्याच्या माना कापल्या गेल्या, मेले गेले. आणि मग खग 7 जळाले. खग म्हणजे पक्षी, पक्षी म्हटलं, उल्का म्हणलं.
हे खग म्हणजे 7 सेनापती या ठिकाणी त्या वणव्यामध्ये जळून गेले, परंतु त्यांचा अभिमान मरणाहून बलशाली, त्याचा अभिमान मरणाहूनही बलशाली असल्या कारणामुळे त्या खाईमध्ये, त्या शत्रूच्या तावडीमध्ये हे जळाले, मेले, वीर मरण त्यांना आलं. हे वेडे झाले त्याच्यासाठी. आता हे मेले, झाले, गेले, सगळा इतिहास गेला, परंतु ही कविता अजून त्या इतिहासाचा प्रेरणा देताना आपल्याला दिसते आहे. हे खोटं वाटत असेल, हे खरं वाटत नसेल तुम्हाला, कदाचित माझी कल्पना वाटत असेल कल्पना ही, परंतु त्या सगळा इतिहास मात्र या ठिकाणी पुसला जात नाही. ज्याला इतिहास माहिती असतो त्याला इतिहास निर्माण करता येतो, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणलेलं आहे. म्हणून इतिहास बुजला नाही. हे दगडावर दिसतील अजून तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजून मेघमातीचा, अद्याप वीराने कुणी वैऱ्यावर गात. कामतो दगडावर अजून तिथल्या त्या टाचा घासून हे जे मेले ना, काय हे 7 आपले असणारे जवान वीर ज्या वेळेला मुंडके छाटले गेले त्यावेळेला तडपडून जमिनीला टाचा घासून घासून मेल्या. त्या दगडावर पडलेल्या ज्या खुणा अजून पुसल्या गेलेल्या नाहीत, म्हणजे किती तडपडल्या असतील याची कल्पना करता येते मित्रांनो. किती तडपडले असतील जीव. ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा. आहा, काय कुसुमाग्रजांची प्रतिभा आहे. त्या ओढ्यामध्ये कापलेल्या माणसांच्या शिरातून पडलेलं रक्त अजून सुद्धा वाहते हो. अजूनही त्या काळातली ही वेदना अजूनही आपल्याला चलते आहे. तो रंग वाहतो म्हणजे प्रत्यक्षामध्ये रक्त वाहत नाही तिथं. ही आपली भावना, आपले विचार, आपला द्वेष, आपला राग अजूनही गेलेला नाही, अजूनही तो वाहतो आहे, अजूनही जिवंत वाटतंय आम्हाला. आणि क्षितिजावर उठतो अजून मेघमातीचा, आणि म्हणून आम्हाला तो इतिहास पुन्हा जिवंत करतो आहे. आम्हाला स्फूर्ती मिळते आहे आणि ते रक्त आमच्यातून पुन्हा वाहायला लागतं आणि त्या क्षितिजावर उठून पुन्हा एकदा लढावा असं वाटतं. आणि उठतो अजून मेघमातीचा, अजून आम्हाला लढायची प्रेरणा मिळते. अद्याप वीराने कुणी वाऱ्यावर गात. अजूनही त्या वीर पुरुषांची गाणी गाताना दिसतात. आजूबाजूला पक्षी बिक्षे सर्वांच्या कानावर येताना आपल्याला अजूनही हे ते मिटलेलं नाही. वैरांच्या विरुद्ध लढलेले हे अजूनही आम्हाला प्रेरणा या ठिकाणी हे देताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून मित्रांनो हे एक रणांगण आहे आणि रणांगणावर लढता लढता मरावं लागतं. ते शौर्याचं एक प्रतीक असतंय. रणांगण पडलं की पळपुट्टे असे म्हणतात आणि हे पळपुट्ट्याचं आम्ही त्या मार्गातले आम्ही नाही. म्हणून कुसुमाजांच्या एकूण या सगळ्या कवितेकडे बघत असताना दगडावर दिसती अजून येतल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजून मेघमातीचा, अद्याप वीराने कुणी वाऱ्यावर गात, वेढात दवडले वीर मराठे सात. का म्हणले त्यांना? हे मराठे वेडे आहेत, मराठे वेडे आहेत, परंतु ताटर आहेत, शौर्यशील आहेत, पराक्रमी आहेत. त्याचबरोबर त्यांच्यात एक आग आहे, लढण्याची एक धमक आहे, त्यांच्यामध्ये स्वामीनिष्ठा आहे. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये राग द्वेष सगळी आग त्यांच्यामध्ये आहे, ताकद आहे. इतकंच आहे असं नाही तर या ठिकाणी हे सरदार लढायला तयार झालेले आहेत, माघारे फिरणारे नाहीत, पराक्रमी आहेत. आणि पराक्रमी असल्या कारणामुळे मरण आलं तरी चालत आहेत, पण बलशाली आहेत. छावणीमध्ये जाऊन थेट भिडणारे आहेत. मारू किंवा मरतडू या सत्वाचा उदय अस्त करू ही प्रेरणा आहे. मरून तोर दाखवू किंवा लढण तोर दाखवू असं म्हणत जातात. आणि मग या उल्का हे खगळ जळले जातात, तुटले जातात, मेले जातात. आणि म्हणून त्या ठिकाणी गर्दीत लोपले. तेवढ्या गर्दीमध्ये हे काय सापडलेले नाहीत आणि खग शब्द वापरलेला आहे, उल्का शब्द वापरलेला आहे. आणि हे सगळी माणसं मग कापल्याच्या नंतर, मेल्याच्या नंतर पाय टाचा घासून घासून मेले. तिथला अजून खून, तिथल्या अजून त्या आठवणी काढल्याच्या नंतर अजूनही आम्हाला ती प्रेरणा मिळते. आणि त्यांचं ओढ्यातून वाहणारं रक्त नव्हे, आमच्यातून ते रक्त वाहतं अजूनही आम्हाला जिवंत करतं. आणि जिवंत करून आम्हाला पुन्हा एकदा त्या वैराच्या विरोधामध्ये लढाईची प्रेरणा देतात. आणि पुन्हा मेघ उठतात आणि मेघ उठल्याच्या नंतर त्या गाण्याची स्फूर्ती मिळते आणि पुन्हा लढायला जातो. अनामवीरा जिते झाला तुझ्या जीवनात, ही प्रेरणा आम्हाला मिळते आहे. म्हणून या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी झपाटलेले तरुण
या स्वातंत्र्यासाठी वेडे झाले. या देशाला त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि तुम्हा आम्हाला शहाण्यासारखं मित्रांनो जगता आलं. आणि त्याचबरोबर त्या काळामध्ये स्वामी निष्ठा खूप होती मित्रांनो. शिवाजी महाराजांना सर्व जाती धर्माची माणसं जोडली, ते खरं स्वराज्य पेशवेमध्ये ते गेलं मित्रांनो. आणि नंतर आता वेगळंच राज्य आलेलं ही आपल्याला दिसेल, ते लोकशाही राज्य. आणि म्हणून स्वातंत्र्यासाठी हे लोक वेडे झाले आणि ही स्वामीनिष्ठा त्या काळामध्ये होती. शिवाजीनं सांगावं आणि ऐकावं असाच शब्द टाकले की विषय संपला. आता अशी स्वामीनिष्ठा राज्यकर्त्याच्या बद्दल फारशी राहिलेली दिसत नाही, कारण राज्यकर्ते हा आदर्शच विसरून जाऊ लागलेले आपल्याला दिसते. म्हणून पराक्रमाच्या वीरांच्या खाना खुणा अजून आहेत. अनेक इतिहासातल्या पराक्रमी वीर पुरुषांचे दाखले आपल्याला देता येतील. आणि म्हणून हे वेळामध्ये साथ दवडल्या कारणामुळे आपल्याला शाण्यासारखं जगता आलं. ही प्रारंभापासून शेवटपर्यंत ही कविता वीर रसाचा एक तवंग आणताना आपल्याला दिसते. वाचत असताना आपलं रक्त सळसळ करायला लावतंय. उपरोधिक शैली धन्य झाल्या श्रवणी आपल्या वार्ता या वाक्य शब्दामध्ये आलेले, चरणामध्ये आलेले. आणि इथपासून शिवाजीचे व्यक्तिमत्व जाणावयास लागते. आणि विसरला महाशय काय लाविता जात ही स्वाभिमान दिवसणारा कठोर प्रश्नाच्या परिणामातून प्रतापराव गुजराचे व्यक्तिमत्व आकार घेऊ लागते. आणि त्याला आपली चूक कळते, कर्तव्याची ओळख पडते आणि पश्चातापाने त्याचे डोळे ओलावले जातात. त्याचा मनाचा निश्चय होतो आहे आणि कोसळलेल्या उल्का जळत सात दर्यात आणि आवेगाने तो लढतो आणि शत्रू तुटून पडतो. आणि शत्रू तुटून पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते संपून जातात. परंतु त्यांचा पराक्रम मात्र अजूनही आम्हाला या ठिकाणी प्रेरणा देताना आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणून हे कडवं एक 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 शिवाजी महाराजांनी केलेल्या अवमान अपमान निर्भसने बोधून त्यांची मानसिकता तयार होते. आणि मानसिकता तयार झाल्याच्या नंतर पुन्हा ते कणखर होतात. आणि आम्ही विसरलो होतो, आमचा पराक्रम आम्ही विसरलो होतो, आता आम्ही विसरणार नाही, आम्ही आता पुढे जाऊ. आणि म्हणून त्यांना लढायची प्रेरणा मिळते. भवया चढवतात, छाती पोलादी घेतात आणि डोळ्यामध्ये आग घेऊन तलवारी काढून शत्रूच्या विरोधात उभं राहतात. आणि उभं राहत असताना मग जरी काल दाविदे प्रभू आणि प्रभू आम्ही काल पाठ दाखवलेल्या, परंतु आता तुमच्या शब्दाला आम्ही जागणारे आहोत, माघारी फिरणार नाहोत. आता या गनिमेला पाठ दाखवणार नाही, आता आमची पराक्रमाची जात मराठ्यांची विसरणार नाही, असं एक वचन शिवाजी महाराजाला देतात. आणि त्या शिबिरामध्ये गोट्यांच्या धावून जातात. आणि जात असताना एक तरी आता मरू किंवा मारून तरी येऊ, शिर तुटले तरी हरकत नाही, परंतु माघारे पळपुट्टे आता आम्ही फिरणार नाही. आणि मग थोडस लढायला पुढे गेल्याच्या नंतर आता एवढ्या सैन्याच्या पुढे टिकाव लागू शकतो न शकतो काही सांगता येत नाही. आणि म्हणून मायभूमीकडे थोडस आजूबाजूला त्यांचे डोळे पाणवले जातात. स्वामी निष्ठामुळे हे डोळे पाणवले जातात. आणि हे सरदार 6 आणि प्रतापराव गुजर पुढे त्या घोड्यावर बसतात. आणि घोड्यावर बसून भाले घेऊन तलवारी काढून पुढे देशाने निघून जातात. तेव्हा धुळीचे माळ माख धूळ मोठ्या प्रमाणामध्ये उडते, आवाळ भरून आल्यासारखं वाटतं. आणि मग त्या शत्रूच्या गोट्यामध्ये जातात. आश्चर्य वाटायला लागतं की एवढे पराक्रमी कसे काय वेळ धावून आले. आपला अपमान बुजवण्यासाठी त्यांच्या माना तिथं कापल्या जातात. त्या छावणीमध्ये जातात, त्या गनिमाला थेट भरतात. आणि भिडल्याच्या नंतर यांच्या माना कापल्या जातात, कापल्या माना जातात आणि कोसळून दर्यात त्या उल्का पडाव्या तसं कोसळून पडतात. आजूबाजूला सगळी आग निर्माण झालेली आहे, सलवारी उसळलेल्या आहेत आणि इमानासाठी तिथं कोसळून पडले. आणि एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये सैन्यामध्ये हे 7 माना मुरगाळून पडल्या, बाजूला पडल्या, निखळून पडल्या. आणि मग हे पक्षासारखं जळावं तसं हे खग 7 जळून मेले, अभिमानासाठी मेले. या स्वातंत्र्यापेक्षा दुसरं काहीच मोठं नाही. मेले आणि मेल्याच्या नंतर तिथल्या अजून खानाखुणा बुजलेल्या नाहीत. जे तडपडून टाचा घासून मेल्या ते वन तिथं अजूनही आहेत. आणि त्या ओढ्यातून रक्तरंगाचा वाहतो नाही. अजूनही त्यांच्या आठवणी काढल्याच्या नंतर आमच्या शरीरातून धमण्यातून ते रक्त वाहत आहे. आणि ते रक्त वाहत असताना अजून मेघवाटेचा उडतो. अजूनही आम्हाला प्रेरणा मिळत असणे आपल्याला दिसते. अजूनही त्या वीरांची गाणी आम्ही गात आहोत. त्या गाण्यातून आम्हाला प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेतूनच आम्ही पुढे जात असतो. आणि म्हणून त्यांनी दिलेलं बलिदान या देशाच्या
कामी आलं त्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुसुमाजीने लिहिलेली कविता अत्यंत उच्च अशा प्रकारची दर्जा, स्वामीनिष्ठा आणि पराक्रम, आणि ही माणसं वेडी झाली म्हणून आपल्याला शहाण्यासारखं जगता येतं. शहाण्यासारखं जगता आलं, आपण अधिक शहाणे होऊन या वेड्या माणसाचं स्मरण करत करत देश सर्वश्रेष्ठ मूल्य आपण मानलं पाहिजे. परंतु आपल्या इथं अलीकडे ही गोष्ट फारशी दिसत नाही मित्रांनो. शिवाजी दुसऱ्याच्या घरामध्ये जन्माला यावं आणि आपलं पोरगं मात्र राज्य करावं. मिलिटरीत दुसऱ्याचा मुलगा जावा आणि आपला मुलगा मात्र संसार करावा, ही मानसिकता आपण बदलली पाहिजे. आणि ही मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत राष्ट्र बलवान होत नाही, आपणही बलवान होत नाही. आणि म्हणून याच्यासाठी राज्याच्या संदर्भात देशप्रेम आणि स्वामीनिष्ठा या दोन कविता आपल्याला आजही प्रेरणा देताना आपल्याला दिसतात. कुसुमाजींचं राष्ट्रप्रेम सर्वश्रेष्ठ मूल्य इथे आपल्याला दिसेल. इथे थांबू आणि उद्या दुसऱ्या कवितांचा विचार करू. कुसुमाजींची एक राष्ट्रप्रेम कविता, एक राष्ट्रावर प्रेम असणारी, एक प्रेमावरची कविता, एक सामाजिक कविता, एक अध्यात्म कविता, अशा वेगवेगळ्या 4-5 कविता कुसुमाजींच्या आहेत. त्यांचा विचार करत जाऊया. धन्यवाद.